हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू रसिकाज वर्ल्ड चॅनल. आज खूप दिवसांनी जवळजवळ 7 ते 8 महिन्यानंतर मी हा व्हिडिओ पोस्ट करत आहे. कारण की जो माझा मोबाईल होता तो बंद झाला होता. मी अजूनही काही तो मी रिपेअर केलेला नाही आहे. आणि जो मी नेहमी मोबाईल वापरायचे माझ्या डेली गोष्टींसाठी, तर त्या मोबाईलचं स्टोरेज जे आहे ते फुल झालेलं होतं. त्यामुळे त्यामध्ये शूट करणं मला शक्य नव्हतं. म्हणून इतके महिने मला काहीच करता आलं नाही. पण आज मी ठरवलं होतं की नाही, आज आपण एक तरी व्हिडिओ पोस्ट करायचाच. कारण की माझी कधीपासूनची इच्छा होती काहीतरी पोस्ट करू, काहीतरी आपण नवीन टाकू, पण शक्य होत नव्हत्या मला गोष्टी. तसंच माझ्या फॅमिलीमध्ये खूप सारे फंक्शन्स पण होते, त्यात मी बिझी होते थोडे, आणि बऱ्याच गोष्टी चालू होत्या ऑन अँड ऑफ. त्यामुळेच आज मी ठरवलं की नाही, आपण एक छोटासा का होईना एक व्हिडिओ पोस्ट करायचा. तर अशीच नॉर्मल एक रेसिपी केली होती मटण आणि चिकनची, ती मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे. असं काही मोठं वेगळं मी केलेलं नाही आहे, जे आपण नेहमी घरी सगळेच करत असतील त्याच प्रकारे मी केलेलं आहे. पण म्हटलं चला आपण पोस्ट करू ही रेसिपी. तर जेव्हा पण आमच्या घरी मटण येतं ना, तेव्हा चिकन हे बनवलंच जातं. कारण की मी मटण खात नाही, मी चिकनच खाते. त्यामुळे दोन्ही 2-2 रेसिपीज आज बनवायच्या होत्या मला. तर वाटप जे आहे ते मी इथे तेलामध्ये फ्राय करून घेतलेलं आहे. आणि वाटपासाठी मी खोबरं, कांदा, लसूण, कोथिंबीर आणि टोमॅटो घेतलेला आहे. तर ते सगळं आधी तेलामध्ये थोडंसं फ्राय करून मग बारीक एकदम गंधासारखं वाटून घेतलं. आणि नंतर ते आता तेलामध्ये जो आपला घरचा मसाला आहे तो 5-6 चमचे टाकून, थोडंसं मीठ टाकून, आणि जो किचन किंगचा चिकन मसाला आहे तो टाकून ते सगळं फ्राय करून घेतलं. आणि मी हे सेम वाटप चिकन आणि मटण ह्या दोन्हीसाठी वापरणार होते. आणि मेन म्हणजे मला चिकनचं जे सूप असतं ना, म्हणजे त्यात बाकी काही आपलं वेगळं असं नाही जात. त्याच्यामध्ये खडे मसाल्यामध्ये मिरी, लवंग आणि जी तमालपत्र ते आणि कांद्याची फोडणी टाकून आपलं जे चिकन असतं मॅरिनेट केलेलं ते मी टाकते. आणि त्याच्यामध्ये मग गरम पाणी टाकून ते प्रॉपर असं बॉईल करून घेते खूप वेळ. तरी मी 15-20 मिनटं, तरी अर्धा तास घेते चिकन. आणि ते जे सूप तयार होतं ते अतिशय छान लागतं, अतिशय चविष्ट असतं. तुम्ही पण एकदा ट्राय करून बघा. आणि इथे तुम्ही बघू शकता की हे जे आहे ते चिकनची ग्रेव्ही तयार झालेली आहे. आणि मटनमध्ये मटन सुक्का केलेला आहे आणि मटनचा रस्सा पण केलेला आहे. तर सेम प्रोसिजर मी चिकन आणि मटनसाठी सेम फॉलो करते, फक्त एका वाटपमध्ये चिकन आणि एका वाटपमध्ये मटन टाकते. हे अशा प्रकारे जेवण माझं 1 वाजलेलं आणि माझं सगळं जेवण एकदम रेडी झालेलं होतं. संध्याकाळी भाऊ आणि वहिनी पण आले होते, त्यांनाही खूप आवडलं जेवण केलेलं ते. आणि इथे ज्याच्यासाठी मी हे मटण बनवलेलं त्याने मला खूप छान रिव्ह्यू पण दिला. मस्त शिजलंय, एकदम मऊसूर, एकदम शिजला आणि टेस्ट पण चांगली आहे. खरंच खरंच टेस्ट चांगली आहे. चला, ज्याच्यासाठी बनवलं त्याला आवडलं, अजून काय पाहिजे.